तुमच्याशी काही बोललेत का ते? काय बोलायचं त्यांना माझ्याशी? खरं तर मलाही निश्चित कारण माहिती नाही. कळेल ना ते आले की. कुठे गेले? इथेच गेलेत बाहेर काही कामानिमित्त. तू चहा घेणार का? नाही नाही, मला चहा वगैरे काही नको. काही आनंदाची बातमी आहे का? नाही म्हणजे त्यांनी जे भाकीत केलंय ते काय खोटं वगैरे आहे किंवा चुकीचं आहे असं वगैरे काही सांगायचं आहे का? अजिबात नाही. मी असं काही सांगणार नाही. अलका, तुम्ही बसा बोलत, मी आलेच. काय झालं जगन्नाथजी? बोला, आता काय बोलायचं तुम्हाला? काय चाललंय तुझं? माझं काय चाललंय? कशाबद्दल बोलताय तुम्ही? सावलीशी असं का वागतोयस? कसं? आठव. काही नाही, मी असं आपलं कामाचा स्ट्रेस असेल कदाचित म्हणून, बाकी काही नाही. हे बघ, ती येऊन मला सगळं सांगून गेली आहे. मला ना आधीच तिची खूप काळजी आहे. आधीच तिने खूप सोसलंय तिच्या आयुष्यात, आणि भविष्यात तिच्या ताटात काय वाढून ठेवलंय हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे सांग, का असा वागतोयस? मग काय करू मी जगन्नाथजी, तुम्ही सांगा. अहो, तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य मी तिच्यापासून लपवतो. माझी अवस्था काय होत असेल? ती समोर आली की माझ्या डोक्यात एकच विचार येतो की उद्या जेव्हा तिला कळेल हे सत्य, तेव्हा तिची अवस्था काय होईल? काय करायचं मी? हे बघ, मला तुझी अवस्था समजते, पण जे झालंय ते आपण बदलू शकतो का? नाही ना. नाही तर तू एक काम कर ना, तिला सगळं खरं सांगून टाक. अहो जगन्नाथजी, काय बोलताय तुम्ही? तुम्हीच तर बोललात ना की नका सांगू. आता तुम्हीच बोलता, सांग. आनंदात आहे ना ती, राहू दे ना आनंदात. जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगू. कळल्यावर किती त्रास होईल तिला. तुझ्या वागण्याचा जास्त त्रास होतो तिला, कळलं ना? एक काम कर ना, तुला जे माहिती आहे ना ते आनंदानं स्वीकार, मग ते पचव, आणि मग तिच्या समोर उभा राहा. तुझं असंच वागत राहिलं ना, तिचा संशय अजून बळावेल. ती 4 वेळा येऊन मला विचारेल की सारंग सर असे का वागतायत म्हणून. मी काय उत्तर देऊ? हे बघ सारंग, तुला कितीही त्रास झाला ना तरी तुला तो सहन करावा लागेल आणि चेहऱ्यावर हसू ठेवावा लागेल. मला फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या भविष्यवाणीवर तुम्ही ठामात? आहे. मग ह्या वेळेला तुमची भविष्यवाणी चुकणार. अरे वा, छान की, आवडेल मला. पण कारण सावलीची विठ्ठलावर असलेली श्रद्धा. पांडुरंग तिला नाउमेद करणार नाही. हे बघा जगन्नाथजी, ह्या जगातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला कळत नसतात. ज्या गोष्टी माणूस त्याच्या डोळ्यांनी बघू नाही शकत ना, त्या गोष्टी देव बघू शकतो. शेवटी करता करविता तोच. तो असा काही खेळ खेळेल ना की आपण विचार करत बसू की हा चमत्कार घडला कसा. वा, तुझा आशावाद आवडला मला. तू म्हणतोस तसंच होऊ दे. त्या विठ्ठलाला तिची दया तरी येऊ दे, नाही तिची भक्ती तरी कामी लागू दे. काही येऊ दे, पण माझी लेक सुखात नांदू दे. असंच होणार बघा तुम्ही. देवा, बारीक लक्ष ठेवा. झोपायचं का? अरे, एवढ्या लवकर झोपायची तयारी? उद्या पहाटे उठून काय मॅरेथॉन वगैरे धावणार आहेस की काय? काय हो, मला असं वाटतं की आपण जरासं आता रुटीन आपलं बदलायला हवं. म्हणजे लवकर झोपूया, लवकर उठूया. काय वाटतंय? नाही, तसंही म्हणतात ना, लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य धनसंपत्ती भेटे. एक्झॅक्टली. चला झोपा आता. काय करू? फोन लावू की नको लावू? जगन्नाथजी बोलले असतील का सारंग सरांची? जरी बोलले असतील तरी सारंग सर मोकळे झाले असतील ना त्यांच्याकडे. निदान जगन्नाथजींना तरी समजलं असेल ना सारंग सरांच्या वागण्याचं कारण. काय करू? फोन करू की नको?
माझी बायको नाराज आहे. गजरा आणलाय तुझ्यासाठी. तू माळशील की मी माळू? कसंही खरं तर मी तुम्हाला विचारणार नाही असं ठरवलेलं, पण आता विचारतेच. कुठे होतात तुम्ही एवढा वेळ? आज पण उशीर केलात यायला. काम चालू होतं सावली, मीटिंग चालू होत्या. खाली येईपर्यंत काम चालू होतं. तुझे फोन कॉल्स आले ते पाहिले मी, पण गाडीत सुद्धा फोन चालू होते माझे कामाचे. खाली आलो, म्हटलं तुला भेटल्यानंतरच बोलू. काय? तुम्ही खरंच माझ्याशी बोलणार? अरे असं काय करतेस? बोलतोच आहे ना मी तुझ्याशी. नाही तसं नाही, तुमच्या लक्षात आलं नसेल पण तुम्ही केव्हापासून माझ्याशी तुटक तुटक बोलत होतात. मॅडम, चुकलं माझं, माफ करा मला. काय करताय? बसा वर बसा. बरं ते सगळं जाऊ द्या, मला सांगा की तुम्हाला काय झालं होतं अचानक? माझ्याशी नीट का वागत नव्हतात तुम्ही? अरे काय नाही ग, कामाचं टेन्शन होतं कंपनीचं, बाकी काही नाही. कंपनीचं टेन्शन? काय झालेलं? आपलं हर्बल प्रॉडक्ट बंद पडणार होतं, एवढं मोठं संकट आलं होतं. काय? असं कसं झालं पण? झालं आता काय, ते सोडून दे. चल, आता संकट टळलंय, काही टेन्शन नाही आहे. आपल्या सावली हर्बल प्रॉडक्टने संकटावर मात केली आहे. जशी माझी सावली प्रत्येक संकटावर मात करते ना, तसंच. बरोबर ना? हो, पण या सावलीला तिच्या सारंग सरांची साथ असेल ना, तर ही सावली अख्ख्या जगाशी लढू शकते.